समाधान शिबिर घेण्याची जबाबदारी माझी। आपसात वाद करू नका, प्रॉपर्टीचे वाद असतात, भांडणं तंडण करू नका। कायद्यानुसार आपण तहसीलदार मॅडमच्या अध्यक्षतेखाली असेल समिती नेमून रस्त्याचे प्रकरण असेल त्या स्वतः हेरिंग घेतात। हेरिंग घेतल्यानंतर स्वतः पंचनामा करण्यासाठी त्या गटामध्ये येतात। जेवढे अर्ज द्याल तुम्ही त्याचा सगळ्याचा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल एवढं मी तुम्हाला सांगतो। तुम्हाला नम्रपणे सांगतो, एखादा आजार खूप जर लय दिवसाचा असेल तो आजार बरा व्हायला सुद्धा वेळ लागतो, एका दिवसात होत नाही। तुम्हाला वाटतं अरे सरकार खूप चांगलंच काम करते। या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी आणि या महाराष्ट्राचे महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांनी हे छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर सुरू केलं। कशासाठी सुरू केलं की शेतकरी असेल, कष्टकरी असेल, मजूर असेल, लाडकी बहीण असेल, वारसाचे प्रमाणपत्र असेल का निराधाराचे असेल, एकूण 22 योजनांमधील प्रत्येक योजनाचा लाभ मिळाला पाहिजे आणि त्या लाभार्थ्याची जी अडी अडचण असेल ती दूर झाली पाहिजे आणि त्या गावात जाऊन त्या महसूल मंडळात जाऊन ती अडचण दूर झाली पाहिजे हे स्वप्न या राज्याचे यशस्वी मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब असतील, महसूल मंत्री आदरणीय बावनकुळे साहेबांची इच्छा। परंतु इथं वादविवाद होतात, दोन्ही पार्ट्या सामने आणतात आणि एखादा मंडळ अधिकारी जाणीवपूर्वक जर अशा गोष्टी करीत असाल तर त्याच्यावर 100% कारवाई करण्याचं काम आम्ही करू। याच्या पुढेही तुम्हाला भय करणार। पैशासाठी काम करतो, तुमच्यामुळे भांडणं लागतं। हे मोजणीवाला मंडळ दिन तलाठी हेच लोक गावागावात भांडणं लावतात। त्याच्या गटात ती जमीन, त्याच्या गटात त्याची दुरुस्ती, एवढाच धंदा केलाय, काही देणं नाही। म्हणून मी नम्रपणे सांगतो तुम्हाला, ज्याची जे दोषी असेल त्याच्यावर 420चा गुन्हा दाखल करून सुद्धा त्याच्यावर कारवाई करण्यात येईल एवढं मी तुम्हाला सांगतो। निराधार योजनेतल्या ज्या महिला राहिल्या असतील, आता ते निराधार कमिटीचा अध्यक्ष कामगाराचा विषय असेल, प्रत्येक योजनेतलं काम असेल ते शेवटपर्यंत योजना ही लाभार्थ्यापर्यंत पोहोचली पाहिजे हे मी तुम्हाला आजच्या प्रसंगी आश्वासन देतो। आणि पुन्हा एकदा आपल्या सर्वांना मनापासून आभार, या राज्याचे मुख्यमंत्री व महसूल मंत्री यांचा मनापासून आभार, धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय हरी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।